महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे यांनी त्यांचे वचन पूर्ण केले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, आता हा हप्ता 1,500 रुपयांचा नव्हे तर तब्बल 2100 रुपयांचा महिलांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आपणा सर्वांना ही गोष्ट तर ठाऊक आहेच की जवळपास 2.5 कोटी महिला ह्या माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत आहेत। आणि ह्या 2.5 कोटी महिलांपैकी 30 लाख महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जमा झालेला आहे। महायुती सरकार सत्तेत येताच आता त्यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि हे पाऊल म्हणजे 6वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे 2100 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। महायुती सरकारने निवडून येताच या 10 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। आता मित्रांनो, हे नेमके 10 जिल्हे कोणते ज्या जिल्ह्यांतील महिलांना एक मोठी खुशखबर महायुती सरकारने दिलेली आहे? हे 10 जिल्हे कोणते ज्यातील महिलांना 2100 रुपये बँक खात्यात मिळालेले आहेत, जाणून घेणार आहोत आपण आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसारख्या शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण त्या 10 जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया, त्या 10 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया ज्या जिल्ह्यांतील महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करायला महायुती सरकारने सुरुवात केलेली आहे। तब्बल 30 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे आणि हा हप्ता 2100 रुपयांचा आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि त्या 36 जिल्ह्यांपैकी ह्या निवडक 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आता हे जिल्हे कसे निवडण्यात आले ते देखील जाणून घ्या। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीविषयी सगळ्या डिटेल्स शासनाजवळ उपलब्ध आहेत। कोणत्या जिल्ह्यातील महिलांना या योजनेचा सर्वात कमी लाभ मिळाला आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वाधिक पैसे वितरित करण्यात आले ह्याबाबतचा संपूर्ण डाटा महायुती सरकारजवळ म्हणजेच शासनाजवळ आहे। आणि मित्रांनो, हे 10 जिल्हे असे निवडण्यात आले आहेत ज्यातील महिलांना सर्वात कमी योजनेचा लाभ मिळालेला आहे। या जिल्ह्यामध्ये बहुतांश महिला अशा आहेत ज्यांना आतापर्यंत योजनेद्वारे एकही रुपया मिळालेला नाहीये। सरकारद्वारे एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाहीये। मित्रांनो, जवळपास 1.25 महिना आचारसंहिता महाराष्ट्रात होती। या आचारसंहितेमुळे देखील महायुती सरकारला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करणे शक्य झाले नाही। आता मात्र आचारसंहिता संपली आहे आणि आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। डीबीटी मार्फत सरकार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकते। मित्रांनो, सर्वप्रथम 10 जिल्हे निवडण्यात आले आहेत, नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यानंतरच्या शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ज्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा 6वा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा 6वा हप्ता 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा असणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला यापुढे 2100 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। आणि महायुती सरकारच्या नेत्यांनी वक्तव्य केल्याप्रमाणे, त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे हा हप्ता वाढत जाऊन 3000 रुपयांपर्यंत देखील होणार आहे। मात्र मित्रांनो, 2100 रुपयांचा हप्ता 3000 रुपये होईपर्यंत जवळपास 1 वर्षापर्यंतचा कालावधी लागणार आहे। मात्र जेव्हा हा हप्ता 3000 रुपयांचा होईल तेव्हा वर्षाकाठी तब्बल 36,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये महायुती सरकार जमा करणार आहे। सध्या 2100 रुपयांच्या हिशोबाने वर्षाकाठी 25,200 रुपये महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे। तसेच मित्रांनो, भविष्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आवाका वाढवून म्हणजेच योजनेचा लाभ जो सध्या महिलांना मिळतो आहे, 3 गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या खात्यात वर्ग होत आहे, ती सबसिडी वर्षाकाठी 5 सिलेंडर पर्यंत करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, 5 सिलेंडरचे 830 रुपयांच्या हिशोबाने एकूण 4150 रुपये या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तेव्हा ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी महायुती सरकारवर मतदानाद्वारे जे प्रेम दाखवलं त्याचं रिटर्न गिफ्ट आता महायुती सरकार देताना दिसत आहे। लाडक्या बहिणींवर जणू पैशांचा पाऊसच महायुती सरकार पाडणार आहे। अत्यंत आनंदाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा। बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा अजिबात विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट करताच त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आणि कुठल्याही योजनेविषयीची लेटेस्ट अपडेट तुम्हाला लगेच बघता येईल।
मित्रांनो, आताची सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की महायुती सरकारने सर्वप्रथम हा निर्णय घेतला आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कमीत कमी 1 हप्ता जमा करायचा आहे. अशात त्यांनी 6वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला 2 हप्ते मिळणार अशी चर्चा जोरात होती, मात्र आता 6वा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा सध्या 6वा हप्ता आणि त्यानंतर काही दिवसांनी 7वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तेव्हा येणाऱ्या अगदी कमी दिवसांमध्ये एकूण 4200 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने भरघोस असं यश मिळवलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. लाडक्या बहिणींनी स्पष्टपणे दाखवून दिलं की त्यांना कोणतं सरकार सत्तेत हवं आहे आणि ही लाडकी बहीण योजनाच महायुती सरकारच्या पथ्यावर पडली. तीच गेम चेंजर ठरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असे आश्वासन दिले होते की आम्ही जर सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना आम्ही 3000 रुपयांचा हप्ता देऊ. तसेच ही योजना महालक्ष्मी योजना म्हणून ओळखली जाईल. मात्र जनतेने त्यांच्यावर विश्वास नसल्याचे दर्शवून दिले. महायुती सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 1500 रुपयांचा हप्ता आतापर्यंत लाडक्या बहिणींना अगदी वेळेत दिला होता. तसेच दिवाळी बोनस देखील म्हणजेच 2 महिन्यांचे पैसे दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे 3 गॅस सिलेंडरची सबसिडी सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली. तेव्हा हे सरकार करून दाखवणारा सरकार आहे. आमची लेना नव्हे तर देना बँक आहे, हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सत्य ठरले. ज्यामुळे महायुती सरकारवरील जनतेचा विश्वास अधिकच वाढला आणि त्याचा परिणाम निवडणुकीत झालेल्या मतदानावरून स्पष्टपणे दिसून आला. महायुती सरकारला 288 जागांपैकी तब्बल 234 जागा मिळाल्या आणि विरोधी पक्षाला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले. अनेक विरोधकांनी तर हा निकाल अनपेक्षित तसेच हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. पराभव त्यांना चांगला जिव्हारी लागल्याचे दिसते आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळाल्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आणि आपल्या वाद्याचे पक्के असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया त्या 10 जिल्ह्यांबाबत ज्यातील महिलांना, त्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे. या 10 जिल्ह्यांतील महिलांना 2100 रुपयांचा 6वा हप्ता सर्वप्रथम मिळणार आहे. मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांची नावे म्हणजे हिंगोली, सिंधुदुर्ग, वाशिम जिल्हा, गडचिरोली, वर्धा जिल्हा, भंडारा, रत्नागिरी, गोंदिया, नंदुरबार आणि धाराशिव. तर मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांची निवड सर्वप्रथम करण्यात आली आहे, ज्या जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जो की 2100 रुपयांचा आहे, तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम ह्या 10 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे आणि नंतर 1-2 दिवसांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे आणि मग त्यानंतरच्या 2-3 दिवसांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील एकूण 16 जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे. तेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते ते देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.